बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, नेहमीप्रमाणे आजचा एपिसोड रिव्ह्यू पण खास आहे. शेवटपर्यंत बघत राहा. बाई तुझा आशीर्वाद. सुरुवातीला आपण बघतोय हे अण्णा दारू पित असताना विचारत असतात सारखे त्यांच्या मुलांना, किती वेळ झालाय रे, किती वेळ झालाय रे. धन्या चिडत असतो आणि म्हणत असतो, काय चाललंय तुमचं अण्णा, सेकंदाला विचारताय किती वेळ झालाय, काय टाइम झालाय, काय करायचंय तुम्हाला. आता यशादादा म्हणतो, तुला पण टाइम विचारू राहिले का रे धन्या. अरे मला पण टाइम विचारू राहिले अण्णा मगासपासून. तेवढ्यात तिथे एक रिक्षा येते, फेरीवाल्याची रिक्षा असते ना तशी, अनाऊन्समेंट करतात बघा ते रिक्षामध्ये बसून, ती रिक्षा येते. अण्णा ती रिक्षा बघून खुश होतात. आता हे दोन्ही पोरं विचारतात यशादादा आणि धन्या, अण्णा काय चाललंय तुमचं, काही सांगाल का. अण्णा खुश असतात भलतेच. त्यांनी राजाच्या रिसेप्शनचा घाट घातलाय. त्या माईकवरती ते आता सगळ्या गावात अवतान देत आहे, म्हणजे आमंत्रण देत आहे हो. आमंत्रण देऊन सगळ्यांना सांगताय की त्यांच्या मुलाचं लग्न झालंय, त्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय. त्या कावळ्याचा आणि कावळीचा शाप खोटा ठरलाय, म्हणजे त्यांच्या बहिणीचा आणि त्या भावाचा. आता खूप खुश होऊन अण्णा हीच अनाउन्समेंट करत गावभर फिर, कावळा कावळीनीचा शाप ठरला खोटा, धांगटाच्या घराला मिळाला बाईचा आशीर्वाद. या रे या, संध्याकाळी प्रीती भोजनाला या, समध्यासाठी अवतान, असं म्हणून ते अख्ख्या गावभर फिरतात आता त्या रिक्षाला घेऊन. हे बघून यशादादा आणि धन्याला कौतुकच वाटतंय अण्णाचं. इकडे अवनी निघालीये तिच्या वडिलांच्या हॉस्पिटलमधनं आणि ती रडत असते आणि म्हणत असते, माझी बाजू कोणी का ऐकून घेत नाहीये रे राजा. अरे मी काही चुकीची वागली नाहीये, मला का सगळ्यांना समजून सांगावं लागतंय हे सगळं. तिला राजा समजवत असतो, हे बघा मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आणि कसं आहे थोडासा वेळ ओसरू द्या, सगळे विसरतील आणि तुम्हाला करतील ना एक्सेप्ट, थोडं शांत राहा. आता ही अवनी म्हणते, मीच सगळं करायचंय, मीच शांत राहायचंय का, मला कोणी समजून घेणारच नाहीये का. त्यावर राजा म्हणतो, हो थांबावं लागतं कधी कधी परिस्थिती बघून. हे बघा, होप फार मोठी चीज असते, होप काय, होपची तोप मोठी असते असं तो सांगत असतो. अवनी म्हणते, हो कळतंय मला, पण किती काळ थांबू मी, तूच सांग. राजा म्हणतो, अहो थांबा थोडं काळ. हे बघा, तुम्ही ना तुमचं करिअर घडवा, तुमची स्वप्न जी तुम्ही बघितली होती ती पूर्ण करा, थोडा वेळ ओसरू द्या हो. थोडा वेळ ओसरला की होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही जरा शांत राहा बरं, आणि तुम्ही सकाळचं पाणी नाही पिलात, पाणी पिऊन घ्या. असं म्हणून राजा अवनीला पाणी देत असतो. अवनी अजूनही चिडचिडच करत असते, मीच का समजून घेऊ सगळ्यांना, मी काहीही केलेलं नाहीये. मी जर कॅनडात गेले असते तर माझ्या वडिलांना बरं वाटलं असतं का, त्याने मला त्रास दिला असता, खुशाल त्यांनी मला टाकून दिली आहे, मी मेली असं म्हणतायत ते, हे त्यांचं वागणं शोभतंय का. आणि माझी आई पण काहीच बोलत नाहीये माझ्या वडिलांना. मग राजा म्हणतो, तुम्ही कशाला तुमच्या मरायच्या गोष्टी करता, थोडा वेळ जाऊ द्या ना. अवनीला राजाचं बोलणं पटतं. राजा म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला बरं, तिथे सगळं काही व्यवस्थित होईल, काही दिवस ओसरू द्या, मग बघू आपण काय करायचं ते. अवनी म्हणते, अरे पण तुला कशाला माझा त्रास, तू चांगला ड्रायव्हर म्हणून आला होता माझ्या घरी, तुझं काम केलं असतं, पैसे घेऊन निघून गेला असता, मी तुला उगाच यात सगळ्यामध्ये गोवलंय आणि तुझी मदत घेतली आहे. राजा म्हणतो, ठीक आहे हरकत नाहीये, पण जाऊ द्या, सोडा बरं ते सगळं आणि चला घरी. चला ओ, मी सांगतोय ना, ऐका माझं, चला, तुम्ही एकट्या दुकट्या कुठे जाणार, चला. अवनीला आता कुठलाच मार्ग शिल्लक राहिलेला नाहीये, त्यामुळे ती राजाचं बोलणं ऐकते आणि राजाच्या घरी परत जाणं पसंत करते. इकडे गॅरेजमध्ये पान्हा काम करत असतो तेव्हा त्याच्यासोबतचा तो मुलगा आहे ना काम करणारा, त्याची गंमत करत असतो धन्या तिथे येऊन. चल रे पान्या, आपल्याला लवकर जायचंय, सगळी तयारी राहिली आहे घरची, तू इथे काय टाइमपास करतोय. आता तो पान्या म्हणतो, हो पण या साम्याच्या भरोश्यावर नाही काम मी सोडू शकत बाबा. धन्या हसायला लागतो आणि म्हणतो, हो हे मात्र खरं आहे. आता तेवढ्यात पाण्याला अण्णा दिसलेत बरं का. अण्णा गावभर फिरतायत ना रिक्षा घेऊन, पाण्याच्या गॅरेज समोरून पण ते ती रिक्षा घेऊन गेलेत. पान्हा ते बघतो आणि म्हणतो धन्याला, काय रे धन्या, अण्णा आपले लयच खुश आहेत आज. त्यावर धन्या म्हणतो, हो ना, अरे अण्णा लय खुश आहे. तेवढ्यात त्याच्या गॅरेजवर 2 कस्टमर येतात आणि मुद्दाम त्याची मजा घेत म्हणतात, काय रे पान्या, तुमच्या घरची सून तर पळाली ना, मग रिसेप्शन कोणाचं देणार आहे. पान्या चिडतो आता आणि त्यांच्यावरती हल्ला केल्यासारखा बोलायला लागतो. आधी तर धन्या चिडतो आणि धन्या त्यांना मारणार असतो, तेव्हा पान्या म्हणतो, नाही धन्या थांब, मी यांना उत्तर देतो. आता पाण्याने एक मोठा स्क्रूड्रायव्हर का समथिंग काहीतरी लोखंडी अवजार हातात घेतलं आणि त्या दोन्ही पोरांच्या अंगावर धावून गेला आणि म्हणाला, काय बोललास, पुन्हा बोल. आता जर पुन्हा माझ्या घरच्यांबद्दल आणि घराबद्दल वाईट बोललास ना, तर याद राख, मला माझ्या घरच्यांबद्दल वाईट बोललेलं आणि कोणीही वाईट ऐकवलेलं चालत नाही बरं का. चुपचाप संध्याकाळी यायचं रिसेप्शनला आणि पोटभर जेवून जायचं, कळलं का. अवतान मिळालं असेल ना तुम्हाला. धन्या पण आता तेच बोलतो, या बरं का रिसेप्शनला. आणि पाण्या आता शर्ट घालतो आणि म्हणतो, ए साम्या लवकर ये, तुझं काम उरकून संध्याकाळी. इकडे आता दत्ता काका बसलेला असतो एका हॉटेलवर, नेहमीप्रमाणे रिकाम टेकडा. अण्णा तिथे जातात आणि ती अनाउन्समेंट करायला लागतात. दत्ताला आता अनइझी होतं.
दत्ताला चांगलं झालेलं सहन होत नाही ना त्याच्या भावाचं, त्यामुळे आता तो तिथून उठून चालला जायला लागतो. अण्णा त्याच्या मागे मागे अनाउन्समेंट करत जात असतात, अरे या कावळ्याचा आणि कावळिनीचा शाप ठरला खोटा, धांगटाच्या घराला आशीर्वाद मिळाला बाईचा मोठा, या रे या, संध्याकाळी प्रीती भोजनाला या. आता हा दत्ता काका पळत असतो आणि मागून अण्णा पळत असतात त्याच्या रिक्षामध्ये. हो, आता हा दत्ता काका त्याच्या बहिणीकडे पोहोचतो आणि दार वाजवतो. ती बहीण म्हणजे ती आत्या बाहेर येते आणि म्हणते, काय रे, काय झालं दत्त्या? दत्त्या म्हणतो, काही नाही ग, बघ ना माझ्या मागं कोण लागलंय. ती आत्या म्हणते, कोण लागलंय, कुत्रं लागलंय का काय? असं काय दम, इतका का दम लागला तुला? दत्त्या म्हणतो, बघ ना, चावरं कुत्रं लागलंय, तो अण्णा आलाय माझ्या मागे मागे. अण्णा खरंच पुन्हा तिथे येतो त्यांच्याच दाराच्या बाजूला, म्हणजे ती आत्या तिथेच राहते ना शेजारी, आणि मोठ्याने पुन्हा अनाउन्समेंट करायला लागतो, या कावळ्याचा कावळिनीचा शाप ठरला खोटा, आमच्या धांगटाच्या घराला आबाईचा आशीर्वाद मिळाला मोठा, असं आरडाओरडा करून म्हणत असतात. आणि मुद्दाम म्हणतात, काय रे, या या, आमच्या घरी जेवायला या, संध्याकाळी रिसेप्शन ठेवलंय. पाण्या आता अण्णाला खाली उतरवतो रिक्षाच्या आणि म्हणतो, अण्णा अण्णा पुरे झालं आता, किती फिरणार आहात उन्हातानाचे, चला उतरा बरं खाली, आणि तुमचा आवाज बसला तर ओरडू ओरडू, किती ओरडू लागले सकाळचे. अण्णा म्हणतात, नाही बाबा पाण्या, आरडाओरडा करून चालणार नाही, म्हणजे घसा धरून चालणार नाही रे बाबा, संध्याकाळी पाहुणे मंडळी येणार आहे, त्यांना वेलकम वेलकम केलं पाहिजे की नाही. अण्णा आता बोलता बोलता म्हणतात, ए पाण्या, या रिक्षावाल्याचे पैसे देऊन टाक, 100 रुपये झाले देऊन टाक. पाण्या म्हणतो, मी पैसे द्यायचे, पैसे काय झाडाला निघाले काय अण्णा? अण्णा म्हणतो, ए तेवढ्यात काय लागली होणार आहे, दे पैसे दे. अण्णा आता तिथून निघून जातात. पाण्या विचार करतो, अवघड आहे बाबा या अण्णाचं, उदे खर्च बाप नाही पण पाण्यास देतोय खर्च, असं काहीतरी तो बोलतो बरं का. अण्णा आता रिसेप्शनच्या त्या ठिकाणी आलेत आणि तिथे स्वयंपाक पाणी चालू आहे. अण्णा सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतात, अरे व्यवस्थित करा रे सगळं काम, ए बुंदी चांगली वळा, मस्तपैकी मस्त लाडू झाले पाहिजे. त्यावर आता धन्या म्हणतो, अण्णा कॅश द्या कॅश. अण्णा म्हणतो, एवढी मोठी कामं करतोय ना, मग कॅश तुम्ही द्या ना. त्यावर आता तो स्वयंपाकवाल्याला टेन्शन येतं, तो म्हणतो, अण्णा पैसे द्या बरं का. अण्णा म्हणतो, अरे स्वयंपाकवाल्या, अरे यशाकडून पैसे घे. पाण्या चिडून म्हणतो, काय चाललंय अण्णा, यशा पैसे दे, पाण्या पैसे दे, काय तुम्ही पैसे खर्च करू लागले. अण्णा म्हणत असतात, अरे तुम्हाला लाख मोलाच्या आयडिया दिला ना, मग करा की पैसे खर्च. आता इकडे आपला राजा आलाय पेट्रोल पंपावर, त्याच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं असतं. आता तो पेट्रोलची गाडी फुल करणार असतो आणि सांगतो पण फुल करायला, पण तेवढ्यात तो पाकिट उघडून बघतो आणि बघतो तर काय, त्याच्याकडे पैसेच नाहीये. तो गाडी खाली उतरतो आणि पेट्रोल पंपावाल्याला रिक्वेस्ट करतो, ए भाऊ जरा बाजूला लावतो गाडी, तुझे पैसे एक 10 मिनिटात देतो, मी काही पळून जाणार नाही बरं का भाऊ. पेट्रोल पंपावाला म्हणतो, अरे बाबा तू पळून कसं जाशील, मी आहे ना तुझ्यावर लक्ष ठेवायला. त्यावर धन्या म्हणतो, अरे हो रे बाबा, करतो, लगेच करतो. आता राजा पेट्रोल फुल भरतो गाडीमध्ये आणि गाडी साईडला घेतो. अवनीला म्हणतो, तुम्ही बसा, मी आलो, जरा 5 मिनिटात आलो. आता राजाने लावलाय यशादादाला फोन. यशादादा म्हणतो, काय रे बाबा राजा, कुठं पोहोचलात? नाही म्हणजे बरी आहे ना रे तिच्या वडिलांची तब्येत? आता राजा म्हणत असतो, अरे हा यशादादा समजा ठीक आहे. राजा आता यशाला सांगायला जातो, अरे यशादादा मी ना गाडीत पेट्रोल भरलं बघ. यशादादा म्हणत असतो, वा बरं केलं पेट्रोल भरलं, अरे रस्त्यात पेट्रोल संपलं असतं तर माझ्या सायकल सारखं घरी ढकलत नसतं आणता आलं ना तुला गाडीला. धन्या म्हणतो, दादा काय यार तू पण, सॉरी राजा म्हणत असतो, काय यशादादा तू पण. यशादादा म्हणतो, अरे सहज गंमत केली. राजा म्हणत असतो, अरे ऐक ना यशादादा, मी न पेट्रोल भरलंय माझ्या गाडीमध्ये आणि गाडी न जरा साईडला लावली आहे पेट्रोल पंपाच्या. यशा म्हणतो, काय रे काऊन? राजाला आता कळत नसतं डायरेक्ट कसं बोलावं, तो म्हणतो, यशादादा समजून घेणारे पैसे संपले माझ्याकडचे. यशा म्हणतो, अरे राव काय तू पण, थांब थांब पाठवतो तुला पैसे. किती पैसे झालेत पेट्रोलचे? राजा सांगतो 1200 रुपये. आता यशादादा 1200 पेक्षा जास्ती पैसे पाठवत म्हणतो, राजा पैसे पाठवले बघ, आले का? राजा चेक करत म्हणतो, हो आले यशादादा. यश म्हणतो, हे बघ जास्ती पैसे पाठवले, तुझं नवीन लग्न झालंय राजा, अरे लागतील तुला पैसे, आणि यापुढे असं विचार करत जाऊ नको, केव्हा बी पैसे लागले ना तर मला पटकन सांगायचं बरं का. एक नंबर काम केलंय बघ राजा तू, अरे आहात ना सोबत? राजा म्हणतो, हो जोडीनं आम्ही सोबतच आहे. आता यशादादा म्हणत असतो, लवकर या घरी, आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. आता राजाने फोन ठेवलाय, येतो असं सांगितलंय आणि पेट्रोल पंपाचे ते पैसे दिलेत आणि आता राजा गाडीत बसतो. तेव्हा अवनी म्हणते, राजा तुझे पैसे संपले होते ना, नव्हते ना पैसे तुझ्याकडे? पण तू टेन्शन घेऊ नकोस, माझ्यावर जेवढे पैसे खर्च होतील ना तुझे, तेवढे सगळे पैसे मी तुला परत करणार आहे. राजा म्हणतो, लेन देन की बात छोडो मॅडम, काय तुम्ही पण, ठीक आहे देता लो पैसे, मी कुठे पळून चाललो आणि पैसे पण नाही, व्याजासहित परत करा हवं तर. चला काहीतरी खाऊन घेऊयात. अवनी म्हणते, आता
राजा म्हणतो, हो हो, माझ्या पोटात कावळे ओरडतायत, चला ना खाऊन घेऊ. असं म्हणून राजा अवनीला कुठेतरी आता हॉटेलमध्ये नेत असतो. इकडे यशादादा जय्यत तयारी करतोय संध्याकाळच्या रिसेप्शनची. तेवढ्यात तिथे पाण्या येतो आणि विचारतो, अरे यशादादा, झाली का रे सगळी तयारी? अरे यशादादा, लय खर्च वाढू लागला रे, बजेटपेक्षा जास्ती खर्च होऊ लागलाय. अण्णानं सगळ्या गावात रिक्षा फिरवली रे अवतान देत. मग आता यशादादा त्याच्याकडचे पैसे बघत असतो, किती आहेत, किती कमी पडतायत. पण तेवढ्यात पाण्या येतो आणि सॉरी, म्हणजे पाण्या तिथेच आहे. पाण्या त्याला आता काही नोटांची गड्डी देतो. आता यशोदादा ती गड्डी बघून चिडत म्हणतो, काय रे, येडा झाला का तू? तुझ्या गॅरेजसाठी हे पैसे बाजूला काढून ठेवले होते ना? त्यावर पाण्या म्हणतो, अरे यशोदादा, असे 56 गॅरेज उभे राहतील, पण आपल्या राजाचं लग्न पुन्हा पुन्हा होणार आहे का? आता अण्णा त्यांच्या मुलांमधली ही बॉन्डिंग बघून खूप भावूक होतात. यशोदादा म्हणतो असतो, नाही रे पाण्या, गरज नाहीये, मी करेल ना मॅनेज सगळीकडनं. धन्यामध्येच म्हणतो, मी तर लहान आहे, मी कुठून पैसे आणू? यशोदादा त्याला मारत म्हणतो, येडाय का रे धन्या, अरे तू आमच्यातला नाहीस का? आमचे पैसे म्हणजे तुझेच पैसे. आणि पाण्या, तू राहू दे बरं, हे गॅरेजचे पैसे देऊ नको मला. अण्णा त्यांच्या मुलांकडे बघून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं की ते स्वतःच्या भावंडासाठी किती काही करतायत, म्हणजे त्यांच्यामध्ये खूप प्रेम आहे हे बघून अण्णांचे डोळे भरून येतात. आता अण्णा बाहेर जात असतात तेव्हा धन्या पण त्यांच्या मागे मागे जातो. तो बघतो त्यांना रडताना. इकडे आता अवनीचे बाबा रिकवर होत आहेत. अवनीची आई त्यांना गोळ्या देते. हा व्हिडिओ ती अवनीची वहिनी काढते आणि अवनीला पाठवते. अवनी गाडीमध्ये असते. इकडे राजा तिला म्हणतो, मेसेज येतोय तुम्हाला कोणाचा तरी. अवनी तो मेसेज चेक करते आणि तिच्या वहिनीने पाठवलेलाच व्हिडिओ असतो. तिचे बाबा रिकवर होत आहेत हे दिसतं तिला. आता अवनीला खूप वाईट वाटत असतं ते सगळं बघून, पण तरी ती सांगते राजाला की बाबा आता बरे होत आहेत बरं का राजा. आता तेवढ्यात राजाच्या मोबाईलची बेल वाजते. अवनी म्हणते, राजा तुझा फोन येतोय. आता राजा म्हणतो, जाऊ द्या, त्या हवालदारचा फोन आहे, मी नंतर बोलेल त्याच्याशी. अवनी म्हणते, अरे पण त्याचं काही काम असेल ना तुझ्याकडे महत्त्वाचं, बोल तर. आता राजाला आठवतं की हवालदारने फोन करून सांगितलं होतं की तुमच्या मॅरेजचं रजिस्ट्रेशन झालंय आणि कागद घ्यायला दोघांना बोलवलंय बरं का, जोडीने जोडीने या. हे राजाला आठवतं. राजा विचार करतो, बापरे, आता मी काय सांगू यांना आणि कसं न्यू पोलीस स्टेशनमध्ये? मला तसंही यांच्यासोबतच्या सगळ्या आठवणी साठवून ठेवायच्या आहेत. हा माझा आणि यांचा शेवटचा प्रवास असेल का? काय करू मी? यांना सांगू तर कसं सांगू? जाऊ दे, त्या हवालदाराशी नंतर बोलेल, असा राजा मनात विचार करत असतो बरेच. आणि त्यांनी इथेच आजचा हा एपिसोड संपवून टाकला आहे. छान दाखवलं ना मंडळी? तसा मी तुम्हाला डिटेलमध्येच दिलाय, पण उगी फापट पसारा न करता अगदी समजेल असं आणि सोप्या शब्दात तुम्हाला रिव्ह्यू दिलाय. नक्की आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का मंडळी. तर आता उद्याच्या भागात तुम्ही काय बघणार आहात ते ऐका. राजा दादा आणि ते अण्णा सगळे मस्त जय्यत तयारी करतायत रिसेप्शनची. राजा आणि अवनी आता घरी येणारच असतात. तेव्हा राजा अवनीला समजवतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करा आणि मग घरी जा. कसं आहे ना, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय ना, तो जास्ती महत्वाचा आहे. यशादादाने म्हणजे धन्याने अवनीसाठी साडी आणली आहे आणि यशासाठी राजासाठी छान कोट आणलाय. आता ते कपडे बघून यशादा कौतुक करत असतो धन्याचं. राजा अवनीला म्हणतो, तुम्ही आल्यापासून ना मला माझं घर लय भारी वाटतंय. अवनी विचारते, असं का? राजा म्हणतो, देवी विना मंदिर आणि आई विना रिकामं घर बरं दिसतं का? आता राजाच्या या वाक्यावर अवनी हसते. आणि आता छान दाखवणार आहेत येणारे भाग, यात काही शंका नाहीये मंडळी. त्यामुळे बघत राहा बाई तुझा आशीर्वाद. तुम्हाला ही मालिका आवडते का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी स्वतःची. टेक केअर. धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.